नमस्कार. जीवन मूल्य या कार्यक्रमामध्ये मी आपलं पुन्हा सगळ्यांचं एकदा स्वागत करते. दर्शको हो, मनाचे व्यवस्थापन या विषयावर आपण मागील अनेक भागांमधून चर्चा करत आहोत. आजही आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी नेहमीसारखेच आपल्याबरोबर आहेत आपले सर्वांचेच लाडके भाऊ प्रकाश भाऊ. तर सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. खूप खूप स्वागत प्रकाश भाई आणि नमस्कार. ओम शांती. अँड आय एम ऑल्सो व्हेरी हॅपी की मला देखील लाडकी बहीण आणि लाडके प्रेक्षक आहेत इथे. प्रकाश भाऊ, आपण मागील भागामध्ये पाहिलं होतं की आत्मा जी आहे ती इमॉर्टल आहे, अमर आहे. आणि सुरुवातीला जेव्हा जो तुम्ही सोल कॉन्शियसनेस म्हटला की सुरुवातीला जेव्हा आत्मा ह्या पृथ्वी तलावावर येते तेव्हा मात्र ती सोल कॉन्शियसमध्ये असते आणि हळूहळू ती बॉडी कॉन्शियसमध्ये जाते. हा प्रवास, आत्म्याचा प्रवास तुम्ही आम्हाला समजून सांगत होता, तो आणखी असाच पुढं चालू द्या. आता तुम्ही पुढं काय सांगाल याच्याबद्दल? जो प्रवास मी तुम्हाला संपवत आणलेला आहे, मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. सुरुवातीला आपण आत्माभिमानी असतो आणि आपल्याकडे सगळी विपुलता असते, सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीची विपुलता असते. लव, पीस, प्युरिटी, हॅपीनेस सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि आपला माइंडसेटसुद्धा सत्याकडे असतो की मी आत्मा आहे, मी शरीर नाही. ही टोटल क्लॅरिटी असते. आणि ह्यामुळे आपण याच पृथ्वीवरती स्वर्गात असल्यासारखे वावरत असतो. स्वर्गच असतो पृथ्वीवरती. देण्याची वृत्ती असते, दातृत्व असतं. परंतु नंतर आपण बॉडीला यूज होतो, कन्फ्यूज होतो, गोंधळून जातो आणि तरी देखील प्रवास चालू राहतो. आणि ह्या प्रवासामध्ये आपण काय कमवतो तर आपण बॉडी कॉन्शियस बनतो आणि त्यामुळे भीती येते. कमवतो म्हणता येईल का गमावता म्हणता? हे आपण कमवतोय, निगेटिव्ह गोष्टी कमवतोय ह्या प्रवासामध्ये, की भीती आपल्यामध्ये येते, लोभ आपल्यामध्ये येतोय. त्याचप्रमाणे पहा, ॲक्च्युली बॉडी कॉन्शियसनेस जे आहे ना, हे काय असं लाईटच्या स्विचसारखं नाही. सोल कॉन्शियस, बॉडी कॉन्शियस, इट इज अ प्रोसेस, इट इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस. तर पहिल्यांदा तुम्हाला देहभान येतं, नंतर देहाचा अभिमान येतो. देहभान आणि अभिमान ह्याच्यामध्ये पण जरासा फरक आहे. नंतर देहाचा अहंकार येतो, ज्याला इगो म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. आणि जेव्हा इगोला तुम्ही चॅलेंज करता की नाही, तेव्हा काय होतं? आणि जर तुमच्या इगोला कोणी जखमी केलं, अहंकाराला कोणी जखम केली, तर तुम्हाला काय येईल? राग येतो. म्हणजे राग येतो, क्रोध येतो. म्हणजे भीती आपल्याकडे पहिल्यांदा नव्हती, लोभ आपल्यामध्ये नव्हता, क्रोध नव्हता. तर आपण जे क्रोधित होतो की नाही, तेव्हा आपलं लक्ष असतं की कोण आपल्याला क्रोधित करतं आहे. जर ती करणारी व्यक्ती शक्तिशाली असेल तर आपण त्या क्रोधाला काय करतो? क्रोध करू का? ती शक्तिशाली व्यक्ती असेल तर नाही करत. मग आपण त्याला सप्रेस करतो आणि वरती मात्र शांत राहतो, शांतपणे प्रतिसाद देतो. परंतु आतमध्ये खवळलेलं असतं. तर त्यामुळे काय होतं? आपण अनकम्फर्टेबल होतो. वरती आपण शांत असतो आणि आतमध्ये खतखदत असतो. त्याला स्ट्रेस म्हणतात. वी आर नॉट कम्फर्टेबल इन दॅट सिच्युएशन. तर अशा प्रकारे निगेटिव्हिटीला जेव्हा आपण सप्रेस करतो की नाही, तेव्हा आपण स्ट्रेसमध्ये येतो. परंतु जेव्हा ती समोरची व्यक्ती एखादी कोणी ज्युनियर आहे किंवा एखाद्या खालच्या दर्जाचा आहे, तर आपण क्रोध करायचं थांबू का? मग आपल्याला कोण थांबवणार? आपण जातो आणि वी एक्सप्रेस इट, बंबार्डिंग करतो. आणि ते आपण बंबार्डिंग केल्यानंतर त्याच्यासाठी काय असतं? आपण साहेब असतो आणि म्हणून त्याला काय करावं लागतं? शांत राहावं लागतं. पण तो आतमध्ये खतखतत असतो. म्हणजे काय झालं? तुम्ही स्ट्रेस त्याला पास ऑन केलात, ट्रान्सफर ऑफ स्ट्रेस तणाव त्याला देऊन टाकला, तुम्ही देऊन टाकलात. तर अशा प्रकारे तरी तो स्वतः तर रिलीफ होतच नाही. कोणीच रिलीफ होत नाही. तर म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मी आता जास्ती डिटेलमध्ये जात नाही आहे कारण हे, परंतु आपण बॉडी कॉन्शियस झाल्यामुळे हे सगळे विकार आले. भीती आली, क्रोध आला, अहंकार आला, स्ट्रेस आला, डिप्रेशन आलं, लस्ट आलं, सगळे ते षडरिपू तर आलेच, त्यांचे सगळे भावंड सगळे काय आले. आणि ही टोटल निगेटिव्हिटी झाली. कशामुळे? तर आपण स्वतःला
शरीर समजू लागलो आणि तसे वागायला लागलो म्हणून. बरं. मी सांगितलं की पहिल्यांदा एक जन्म बाय हुक और क्रूक, अशा प्रकारे क्रूक आले ह्या पृथ्वीवरती. हां, आणि त्यामुळे ह्या पृथ्वीचं रूपांतर कशात झालं? नरकामध्ये झालं. जे निर्विकारी दुनिया होती ते विकारी दुनिया झाली. जी 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 जिथे सुखशांती नांदत होती तिथे दुःख, अशांती, गरिबी, हां, हे सगळं सुरू झालं. आणि त्यामुळे काय? त्यामुळेच भ्रष्टाचार पसरला. लक्षात तुमच्या? म्हणजे जोपर्यंत म्हणजे जिथून आपण सुरुवात केली होती हां, त्याचं मूळ हे आहे, हां. बॉडी कॉन्शियस मुळच भ्रष्टाचार पसरत आहे. चालला. हां, असं नाना प्रकारे मी तुम्हाला भ्रष्टाचाराची कारणं देतोय. पहिल्यांदा तुम्हाला मनाच्या आणि बुद्धीच्या द्वारे बुद्धी भ्रष्ट झाली म्हणून भ्रष्टाचार आला, निर्णय चुकीचे गेले, भ्रष्टाचार आला. आता मी तुम्हाला सोल कॉन्शियसनेस आणि बॉडी कॉन्शियस म्हणजे आत्माभिमानी आणि शरीर भानामध्ये तुम्हाला एक गंमत सांगतो. पहा, हे मनाचं आहे ना, मनाचे काही मी मन आपल्याशी कसे खेळ खेळतं. पहा, एखादी गोष्ट माझी आहे आणि ती माझी झाल्यानंतर ती गोष्ट काही काळाने मीच होते. इथे तुमच्या लक्षात नाही काय म्हणतो? अजून थोडं क्लिअर केलं तर बरं करायची आवश्यकता आहे. पहा, मी रस्त्यावरून चाललोय. हां, शॉपिंग मॉल आहे म्हणा किंवा एखादं चांगलं फॅशनेबल रेडीमेड गारमेंटचं दुकान आहे. तिथे त्यांच्या मॉडेलवरती एक सुंदर टी शर्ट टाकलेलं आहे. तर मॉडेलवरती टी शर्ट आहे, तो माझा तर नाही आहे. हां, आता त्या टी शर्टला तुम्ही किती चांगलं म्हणा, वाईट म्हणा, काही पण बोला, मला काय वाटणार नाही. बरोबर की नाही? पण समजा मी तो टी शर्ट विकत घेतला, मी घातला तो, हां, आणि तुम्ही त्याच्यावर कॉमेंट केलं, अरे काय कलर आहे, काय डिझाईन आहे, काय फालतू आहे. हां, काय होतं? तो मला माझा पर्सनल इन्सल्ट वाटतो. म्हणजे मी स्वतःला आता टी शर्ट समजायला लागलो. तुमच्या लक्षात आलं? हां, तसं आपलं झालेलं आहे. मी आत्मा आहे पण मी स्वतःला आता शरीर समजायला लागलो. त्यामुळे तुम्ही शरीराबाबत किंवा जे काही कॉमेंट करणार, हां, तो त्या मला माझ्या वाटायला लागलं आहे. तुम्ही माझा इन्सल्ट करताय. लक्षात तुमच्या? अशा प्रकारचे गेम आपलं मन खेळतं. आपण स्वतःला शरीर समजायला लागतं, व्हेअरएज वी आर नॉट. आणि त्यामुळे ह्या पृथ्वीवरती आपण नरक उत्पन्न केला. पहा दुनियेमध्ये काय परिस्थिती आहे. लोकांकडे लग्नाच्या नंतर अशा जेवणावेळी उठतात, किती नासधूस होते, कचऱ्याच्या पेटीत टाकलं जातं आणि तिथे कुत्रा पण आणि भिकारी पण तेच अन्न खायला हे करत असतात. अरे काय दुनिया आहे. इतकं वाईट वाटतं. कोणाचं मूल रडत असलं ना, माझा जीवाचा थरकाप होतो, मला आवडत नाही. लहान कोवळं मूल कशाला रडवता? हां, किंवा हल्ली मी एक गमतीदार गोष्ट बघितली म्हणून मला गमतीदार वाटते. ती अशी, नाक्यावरती तो त्याला लायसन्स मला वाटतं लागत नाही, काही नाही, तो जेवण बनवतो. आजूबाजूला जे कचऱ्याची पेटी पण असते, वाहतं गटार पण असतं, तिथे जेवण बनवलं जातं. आणि ते जेवण माणसं पाटावर बसून किंवा खुर्चीवर बसून आरामात जेवतात असं बघायला मिळत नाही. हां, उभंच्या उभं टेबल असतं, त्याच्यावरती उभ्या उभ्याने 2 घास खातात आणि धावत असतात. अरे काय रॉयल्टी आहे, खानदानीपणा आहे. कुठे चालला आहे माणूस? ही आत्ताची जी परिस्थिती बघितलं ना, मला तर हेच म्हणजे तुम्ही जे म्हणताय हे संपूर्ण तुम्ही जे नरकाचं वर्णन करताय की सुरुवातीला स्वर्ग होतं आणि आता नरक जे आहे तेच त्याचं हे वर्णन आहे. हे मी तर फार सोबर सांगतोय तुम्हाला. हां, तुम्हाला तर सगळ्यांनाच कल्पना आहे. आपण पाहतो ते आता ही जी दुनिया आहे की नाही, ही दुनिया द्रौपदीचं वस्त्रहरण सतत चालू आहे. हा महाभारताचा काळ आहे. तर हा जो नरक बनवला आहे हा आपण बनवलेला आहे. आणि कशामुळे बनवलेला आहे? आपल्या चेंज माइंडसेटमुळे. स्वतःला आत्मा समजायच्या ऐवजी स्वतःला शरीर समजायला लागलं आणि त्यामुळे सगळ्याची हाव उत्पन्न झाली. काम, क्रोध, लोभ, मोह सगळ्यामध्ये मला पाहिजे. लस्ट इज नॉट ओनली फॉर बॉडी, लस्ट फॉर मनी ऑल्सो, लस्ट फॉर वेल्थ, लस्ट फॉर पॉवर. यू अंडरस्टँड? एव्हरीव्हेअर लस्ट इज देअर. पाहिजे पाहिजे पाहिजे, इच्छाना अंत नाही. असं म्हणतात की म्हातारा
म्हातारा होतो, पण इच्छा कधी म्हाताऱ्या होत नाहीत. समथिंग लाईक दॅट. आय डोंट गेट प्रॉपर वर्ड, पण समथिंग लाईक दॅट असं म्हटलं जातं की कुणाच्या इच्छा कधी म्हाताऱ्या होत नाहीत. माणूस मात्र म्हातारा होतो, इच्छा नेहमी जवान असतात. मला एक गोष्ट आठवते इथं की मी ऐकली होती. एक 95 वर्षाची स्त्री जेव्हा शरीर सोडत होती, म्हणजे जे आपण म्हणतो मृत्यूच्या शय्येवर होती, तेव्हा त्याच्या आजूबाजूला सगळे तिची मुलं, सुना, नातवंड होते आणि तिला विचारलं, तुझी शेवटची इच्छा काय? जनरली आपण पाहतो की देवाचं नाव घ्या, रामराम म्हणा, हरिपाठ करा. तिने सांगितलं, मला पाणीपुरी खायची आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय इच्छा, ते प्रॅक्टिकलमध्ये मी ते, आणि सत्य घटना आहे. नाही, कारण माणसाची धारणा काय झाली, एक जन्म, एक शरीर. मग आत्ताच पाणीपुरी खाऊन घेऊ दे ना, नंतर कुठे खायला भेटणार आहे. सो व्हॉट एव्हर. तर आता ही परिस्थिती जी दुनियेची झालेली आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तिसऱ्या महायुद्धासारखी किंवा महाभारतासारखी, द्रौपदी वस्त्रहरण किंवा जे सांगितलं करप्शन वगैरे, तर हे कारण परंपरा तुम्हाला कळली. त्यामुळे निवारण करणे हे काय कठीण गोष्ट नाही खरं सांगितलं तर. जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा रूट कॉज कळला तर त्याच्यातून मार्ग काढणं हे काही म्हणजे जरासं अंतर्मुख होऊन विचार केला ना तर कुणालाही समजण्यासारखं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यातून कसं काय आपण मार्ग काढू शकतो? म्हणजे पुन्हा नरकापासून स्वर्गापर्यंत जाण्यासाठी, पुन्हा चांगली दुनिया उत्पन्न करण्यासाठी. मग तुम्ही नरक म्हणा किंवा स्वर्ग म्हणा, लेबल इज डिफरंट, पण ॲटलिस्ट माणसांचं जे आपण आता वर्णन केलं किंवा जे ऐकलं, जे बघून आपल्याला वाईट वाटतं, त्यात पण ते जिथे नेहमी सुख, शांती, समृद्धी होती, जिथे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस होता, असं सुंदर दुनिया जिथे माणसाला माणसाची कदर होती, आता काही कदर राहिलेली नाही. तर अशी दुनिया उत्पन्न करण्यासाठी, पुन्हा चांगली दुनिया बनवण्यासाठी काय आहे निवारण, हेच तर मेन आहे. येस. तर त्याचं निवारण पहा, अतिशय सोपं आहे खरं सांगितलं तर. आपण जो जर्नी केली की नाही, जो प्रवास केला की नाही, तो आता परतीचा प्रवास जर आपण सुरू केला, म्हणजे बॉडी कॉन्शियसनेसपासून पुन्हा आपण सोल कॉन्शियस झालो, तर आपण पुन्हा पूर्वीची मौज एन्जॉय करू शकतोय. लक्षात तुमच्या? तर मी तुम्हाला नाना प्रकारे सांगितलं. एक म्हणजे मन आणि बुद्धी विकसित केली पाहिजे. त्यांच्यामध्ये जो भ्रष्टपणा आलेला आहे, करप्ट झालेले आहेत, ते करप्शन बुद्धीपासून सुरुवात करावं लागेल. ते व्हायरस काढून टाकले पाहिजेत. किंवा आत्माभिमानी बनलं पाहिजे. अशा नाना प्रकारे तुम्ही जर तिकडे विचार केलात तर आपल्याला ह्या स्टेप घेतल्या तर ही पृथ्वी परत पूर्वीसारखी सुंदर होऊन जाईल. सुजलाम सुफलाम जसं आपण वर्णन करतो आपल्या भारत मातेचं, तर सुंदर पृथ्वी होऊन जाईल आणि माणसाला माणसाबद्दल प्रेम उत्पन्न होईल. आमच्या लहानपणी पाहुणे आले त्यांचं वेलकम असायचं. आता पाहुणे येणार म्हटलं तर घराला कुलूप लावून बाहेर निघूनच जातात. सगळंच बदलून गेलं आहे. माणसाला माणूस नकोसा झाला आहे. म्हणजे बॉडी कॉन्शियसपासून सोल कॉन्शियसपर्यंत जावं लागणार आहे. पण ते कसं, नेमकं त्यासाठी काय करावं लागेल हे थोडं सांगितलं तर बरोबर. तिकडे आपण जाणारच आहोत. हे झालं आपण भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनातून विचार केला तेव्हा. परंतु आपला ओरिजिनल मनाचं व्यवस्थापन हा विषय जो आहे, आपण मन आणि बुद्धीचा विचार केला आहे आत्तापर्यंत जास्तीत जास्त. परंतु मला तुम्हाला मन आणि अंतर्मन इकडे ह्याचं पण आपल्याला कंपॅरिझन करून त्याच्यापासून पण आणि काही जाणून घ्यायचं आहे. परंतु तत्पूर्वी मला असं वाटतं की आपण जे विचार करतो की नाही, विचाराची उत्पत्ती कुठून होते हे आपण समजून घेऊया. विचार बनवण्यासाठी मनाचं खाद्य काय आपण पाहिलं, परंतु विचार कुठून कसे उत्पन्न होतात ते समजून घेऊया. कसं काय वाटतं तुम्हाला? तो परतीचा प्रवास बॉडी कॉन्शियसनेसपासून सोल कॉन्शियसनेसपर्यंत किंवा आत्माभिमानी स्थितीपर्यंत करण्याचं ते निवारण. ओके, की कसं विचार करतो आपण पहा. पहिल्यांदा अवेअरनेस म्हणजे स्मृती. स्मृतीच्या नंतर स्थिती, कॉन्शियसनेस.
हां. तर कॉन्शियसनेस नंतर आपल्या बनतात ॲटिट्यूड. जशी आपली कॉन्शियसनेस असेल तशी आपली वृत्ती बनते. मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगतो. मी फक्त आता तुम्हाला स्लाइड्स सांगतो आहे की अवेअरनेस म्हणजे स्मृती, कॉन्शियसनेस म्हणजे स्थिती, ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती. जशी स्मृती तशी स्थिती, जशी स्थिती तशी वृत्ती. वृत्ती. आणि या वृत्तीचं परत आणि वेगळं हे आहे, जशी वृत्ती तशी दृष्टी, व्हिजन. हां. आणि जशी दृष्टी तशी सृष्टी. हां. म्हणजे व्हिजन वर्ल्ड. आणि हे अदर वे राऊंडसुद्धा आहे. जशी सृष्टी आहे आपल्या दृष्टीला दिसते तसं आपले ॲटिट्यूड वृत्तीवरती परिणाम होतो. बाहेरचा सुद्धा परिणाम आपल्यावरती होतो, आतूनही होतो बाहेरून. म्हणून ते दोन्ही साईडचे ॲरो दाखवलेले आहेत. त्याचप्रमाणे ॲटिट्यूडवर जशी आपली ॲटिट्यूड तसे आपले विचार, आणि जशा विचार तशा आपल्या भावना. किंवा कधी कधी पहिल्यांदा भावना उत्पन्न होते, प्रेमाची भावना उत्पन्न, नंतर प्रेमाचे विचार होतात. हां, असं पण होतं. म्हणून ते दोन प्रकारचे ॲरो दाखवलेले आहेत. आणि भावना तसेच विचारांच्याद्वारे आपले इमोशन पण तयार होतात. हां. आता भावना आणि इमोशन ह्याच्यामध्ये जरा फरक आहे. हां. भावना म्हणजे पॉझिटिव्ह, इमोशन म्हणजे निगेटिव्ह. म्हणजे विकारांवरती आधारित ज्या भावना आहेत त्यांना आपण इमोशन म्हणूया. हां. म्हणजे जनरली असं म्हटलं जातं माझा इमोशनल नेचर आहे. छोट्या छोट्या गोष्टीवर जर मला कोणी बोललं तर माझे डोळे भरून येतात, म्हणजे ते निगेटिव्हच झालं. राईट. तर इमोशनल जे आपला विचारांपासून आपल्या भावना बनतात, इमोशन बनतात. आणि विचारांपासून व्हायब्रेशन्स बनतात, तरंग बनतात, विचार तरंग. तुम्ही जसे विचार करतात, जसं आपण बोलतो की नाही, मी आता बोलतो आहे तर ते त्याच्या साऊंड वेव्ज बनतात, त्या तुमच्या कानावर आदळतात आणि त्यामुळे तुम्हाला कळतं मी काय बोलतो आहे ते. तसंच मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या विचाराची व्हायब्रेशन्स बनतात, तुमच्यापर्यंत पोचतात आणि तुम्ही ते ग्रास्प करू शकता आणि तुम्हाला माझे विचार कळतात. हां. पण ह्यासाठी तेवढं सटल मशिनरी आपली पॉवरफुल पाहिजे एकमेकाचे विचार समजण्यासाठी. आता ते शक्य नाही, कारण आता आपल्यावरती निगेटिव्हिटीचा फार मोठा इफेक्ट आहे. तर विचारांचे तरंग बनतात. हां. ह्याला मी म्हणतो व्हायब्रेशन थिअरी. म्हणजे पहा, टेलिपॅथी आपण काय समजतो, मी एखाद्याचा विचार करत होतो, तिचा फोन आला आणि अचानक तिचा फोन आला, किंवा अचानक दाराची बेल वाजली, दरवाजा उघडला तर ती व्यक्ती समोर. हां. हे आपण टेलिपॅथीचं समजतो. परंतु ॲक्च्युली इट इज नॉट लाईक दॅट. त्याची सुरुवात ॲक्च्युली कुठे चालू होते, ती व्यक्ती तुमच्या दरवाजावर आली याचा अर्थ ती आधी निघाली तिचं घर सोडून की नाही. तेव्हा ती तिचं घर सोडून निघाली तेव्हा ती तुमचा विचार करते की मला अमक्याकडे जायचं आहे. हां. त्याला भेटायचं आहे, त्याच्याशी बातचीत करायची. म्हणजे ती विचार करते, त्या विचाराचे तरंग बनतात, ते तुमच्यापर्यंत येतात आणि ते तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल विचार करायला प्रवृत्त करतात. आणि मग जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल विचार करत असता तेवढ्यामध्ये ती व्यक्ती तुमच्या घराशी पोचते आणि तुमची बेल मारते. तुम्ही दरवाजा उघडा, अरे आत्ताच मी तुमच्याबद्दल विचार करत होतो आणि तुम्ही इथे. यू अंडरस्टँड. सो हे सगळं व्हायब्रेशनने चालू असतं. ही व्हायब्रेशन थिअरी आहे. तर आपण विचार करतो, त्यांचे व्हायब्रेशन किंवा तरंग बनतात. आणि जेव्हा अनेक जण एकच विचार करतो आहेत, हां, तेव्हा एक पॉवरफुल वातावरण उत्पन्न होतं. लक्षात तुमच्या. फॉर एक्झाम्पल आम्हाला क्रिकेटचा वगैरे शौक आहे, आनंद आहे, घेतो आम्ही त्याच्यातून. तर क्रिकेट मॅचच्या वेळेला पहा, हा युवराज खेळत असतो किंवा एखादा चांगला बॅट्समन खेळत असतो आणि सगळ्या स्टेडियममध्ये काय त्याने सिक्स मारावं, सिक्स. आणि सगळ्यांचे एकच विचार. आणि त्या स्टेडियमचं वातावरण कसं, त्याने खरोखर सिक्स मारतो तो, आणि किती समाधानाचं वातावरण, सगळे आनंदाचं वातावरण सगळीकडे पसरतं. त्या वातावरणाची निर्मिती कुठून झाली, सगळ्यांच्या विचारापासून. आणि एवढं होऊन सुद्धा समजा इंडिया हरली,
हां निगेटिव्ह मग विचार, सगळ्यांचे विचार कसे होतात नकारात्मक, आणि वातावरण कसं होतं. दुःखद. हां म्हणजे आपल्या विचाराने आपण वातावरण उत्पन्न करू शकतो. लक्षात तुमच्या म्हणजे विचार केल्यामुळं तरंग उत्पन्न होतात आणि त्यामुळं वातावरणाची निर्मिती होते. वातावरणाची निर्मिती होते. खरं सांगायचं म्हणजे आपण प्रत्येक जण आपलं आपलं वातावरण घेऊन फिरत असतो. माझ्याभोवती माझं वातावरण आहे, आनंदाचं, प्रसन्नतेचं. असं माझं मी कौतुक करतो पाहिजे तर मला माझं हे वातावरण आहे. मला आनंदात राहायला, आनंद वाटायला, खुशी वाटायला फार आवडतं. कुणाबद्दल वाईट भावना बाळगायला आवडतच नाही. तर अशा प्रकारचं वातावरण घेऊन मी फिरत असतो. त्यामुळे मी वेलकम असतो कुठेही गेलो तरी. प्रकाश भाऊ, अतिशय सुंदर अशी चर्चा चाललेली आहे आणि तुम्ही जसं सांगितलं की एक आनंदी वातावरण घेऊन तुम्ही राहत असता नेहमी. हा प्रवास पण असाच आनंदाचा चालू आहे. आता तुम्ही सांगितलं आहे आम्हाला आजच्या भागामध्ये की बॉडी कॉन्शियसपासून परतीचा प्रवास करावा लागेल सोल कॉन्शियसपर्यंत आणि मगच आपण जे स्वर्ग म्हणतोय किंवा ज्याला पॅराडाईस, हेवन म्हणताय ते येऊ शकेल. आणि नक्कीच त्यासाठी तुम्ही आत्ता जी कन्सेप्ट क्लिअर केली आहे की मनाचे जे विचार आहेत ते पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि त्यातनंच मग तरंग निर्माण होतील आणि वातावरणही प्रसन्न होईल आणि हळूहळू नक्कीच स्वर्गाची दुनिया, ज्याला आपण चांगली दुनिया म्हणू, ती येऊ शकते. आजच्या चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद. दर्शको हो, अशीच ही चर्चा पुढं चालू राहणार आहे आणि मनाचं व्यवस्थापन कसं करायचं हे अधिक चांगल्या रीतीने तुम्ही हळूहळू पुढील भागामध्ये समजून घेऊ शकता. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर www.bkmarathi.com वर संपर्क साधू शकता. पुढील भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.